तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मिसेस तुमच्याशी अशा का वागत होत्या? तर दोनच कारण आहेत. एक तर माझ्या प्रगतीमुळे तिला कॉम्प्लेक्स आला असावा आणि दुसरं कारण तिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. माइंड युअर लँग्वेज गुरुनाथ. काही काय बोलतोयस तू? ऑर्डर ऑर्डर. दिस इज रिडिक्युलस. रेवती, मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुमचं आणि शनाया सबनीसचं अफेअर आहे? नाही 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 सर, कधी होतं? ऍब्सोल्युटली नॉट सर. हवं तर त्या कोर्टात आल्या, तुम्ही त्यांना विचारू शकता प्लीज. गुड सजेशन युअर ऑनर. शनाया सबनीसांना इथं बोलवण्याची कोर्टाने परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. यू मे गो नाव. सांभाळून बोला. मिस शनाया, गुरुनाथ तुम्हाला काहीतरी सांगतायत. नाही, मी कशाला काही सांगू? मी काही सांगत नाहीये. मी नाही का? नाही, तुम्ही काहीतरी कानात फुसफुसत होता, तर म्हणून मला वाटलं तुम्हाला काही सांगायचंय. नाही, मी खाकारलो फक्त, बाकी काही नाही. बर. आपलं नाव? शनाया सबनीस. शनाया सबनीस. गुरुनाथ सुभेदार तुमचे बॉस. कॅरी. गॅरी कोण? युअर ऑनर, गुरुनाथ सुभेदारांना ऑफिसमध्ये सगळे गॅरी म्हणतात. अरे वा, फार मॉडर्न ऑफिस दिसतंय. म्हणजे इथल्या बॉसला आडनावानं नाही, नावानं नाही, तर चक्क टोपण नावानं हाक मारतात. गॅरी, वा. युअर ऑनर, गुरुनाथना गॅरी या नावाने फक्त शनाया सबनीसच हाक मारतात. करेक्ट शनाया? युअर ऑनर, गार्गी वैद्य माझ्या साक्षीदाराची दिशाभूल करतायत. माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी गार्गी वैद्यांना समज द्यावी की माझी साक्ष चालू असताना त्यांनी वारंवार व्यत्यय आणू नये. ऍडव्होकेट गार्गी, प्लीज. युअर ऑनर, मी फक्त माझा मुद्दा मांडतेय. त्यांचं बोलणं होऊया, नंतर तुमचा मुद्दा मांडा. सॉरी युअर ऑनर. थँक्यू युअर ऑनर. हा तर शनाया सबनीस, तुम्ही काहीतरी सांगत होता. हा, हेच की ही इज व्हेरी फ्रेंडली आणि त्यांनी मला खूप मदत केली आहे. म्हणजे मी मुंबईत आले तेव्हा आय वॉज व्हेरी लोनली, सो आय हॅड नो वन हिअर. तर त्यांनी मला खूप मदत केली, म्हणजे ऑफिसमध्ये, शॉपिंग, सगळ्यातच खूप मदत केली. बरंच काही केलं आणि ही इज अ व्हेरी गुड पर्सन. शनाया सबनीस, तुमचे आणि गुरुनाथ सुभेदार यांचे प्रेमसंबंध होते? What? म्हणजे तुम्हा दोघांचं काही अफेअर आहे का? नाही 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 नाही, अजिबात नाही, असं काहीच नाहीये. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, मला गुरुनाथ सुभेदारांना बोलवण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. गुरुनाथ सुभेदार, तुम्ही तुमचं म्हणणं सुरू करू शकता. सर, माझ्यात आणि मिस शनाया सबनीस आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं आणि प्रोफेशनल नातं हे माहिती असूनही राधिकानं माझी बदनामी करायला सुरुवात केली सगळीकडे. म्हणजे सोसायटीमध्ये, आमच्या ऑफिसमध्ये, माझ्या आजूबाजूला जे कोणी ओळखी पाळखीचे होते अशा सगळ्यांमध्ये तिने माझी बदनामी करायला सुरुवात केली. म्हणजे कहरच केला. सतत आपलं घालून पाडून बोलायचं, संशय घ्यायचे, टोमणे मारायचे. आणि नंतर तर तिची इन्सिक्युरिटी एवढी वाढली की तिने माझ्या वडिलांची संगनमत करून आमचं राहतं घर अर्ध तिच्या नावावर करून घेतलं. ती खोटा बोलता बी तू.
हा? प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला नंतर बोलायची संधी दिली जाईल. वकील साहेब सपशेल खोटा बोलतोय हा. तुम्ही खाली बसा आता. प्लीज कंटिन्यू. सर, हिच्या या अशा वागण्यामुळे माझे खायचे प्यायचे पण हाल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मी ऑफिसमधून घरी आल्यानंतर धड मला खायला पण मिळायचं नाही. मग बाहेरचं खाऊन मला दिवस काढावे लागायचे आणि त्यामुळे तब्येतीवर पण परिणाम व्हायचा. मला अचानक बीपीचा पण त्रास सुरू झाला यामुळे. आणि राधिकानं याच्याही पुढे जाऊन तिने माझ्यावर केलेले खोटे आरोप कसे खरे आहेत हे सिद्ध करण्यासाठी काय वाटेल ते करायला सुरुवात केली. म्हणजे मी जणू काही तिला घरातनं बाहेर काढलंय असं सगळ्यांना सांगायला लागली. आमच्या ऑफिसच्या बाहेरच एक झोपडी बांधून तिथे राहायला लागली. ही तुमची बायकोच आहे ना? इतकंच काय जज साहेब, तिच्या हलगर्जीपणामुळे माझा मुलगा अथर्व एकदा नाही दोनदा हरवला. कायच्या काय बोलून राहिलात तुम्ही तर? अथर्व माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे आणि शन्याच्या मूर्खपणामुळे हरवला होता. ऑर्डर ऑर्डर. राधिका शांत होतो. असं कसं शांत राहणार? काहीही बोलतोय तो. हो हो रेवती बरोबर आहे. बसा ना तुम्ही पण, मी बघते. ऍडव्होकेट गार्गी, तुम्ही तुमच्या जागेवर बसून घ्या. गुरुनाथ सुभेदार, कितीही अडथळे आले तरी तुम्ही तुमची बाजू ठामपणे मांडत राहा. हो 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 साहेब, हिने मलाही घराबाहेर काढलं. बरं, माझे हाल केले त्याचं काही नाही, ते एक वेळ ठीक आहे. पण माझ्या आई बाबांना, माझ्या माणसांना माझ्यापासून तोडलं. खूप तमाशे केले साहेब. माझ्या मुलाच्या मुंजीमध्ये तर आमचं खूप कडाक्याचं भांडण झालं. बाबा भांडले माझ्याशी. माझ्या बाबांचा माझ्यावर खूप विश्वास होता साहेब. पण हिने त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध इतकं विष घालवलं की ते आज माझं तोंडही बघत नाही. किती खोटं बोलशील बे तू आणखी. हो, तुझ्या विरोधात गेलो आम्ही, त्याला कारण तू आहेस. सुनबाई नाही, तुझ्या निर्लज्जपणाचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आलं ध्यानात? तुला या बैताड शनायाला कित्येक जणांनी एकत्रित बघितलंय. तुम्हा दोघांची एंगेजमेंट देखील बघितली आहे. आणि तू इतकं खोटं बोलतोय. एक नंबरचा खोटारडा आहे बे तू. ऍडव्होकेट गार्गी, तुमच्या आशिलाच्या वडिलांना शांत व्हायला सांगावं. युअर ऑनर, ते राधिकाचे नाही, गुरुनाथ सुभेदारांचेच वडील आहेत. पाहिलं युअर ऑनर, राधिका सुभेदारांनी गुरुनाथ सुभेदार आणि त्यांच्या वडिलांमध्ये केवढं मोठं वितुष्ट निर्माण केलं. आज गुरुनाथ सुभेदार यांचे वडील भर कोर्टामध्ये आपल्या मुलाला खोटारडा ठरवत आहेत. त्याला कारण गुरुनाथ सुभेदारच आहेत युअर ऑनर, राधिका नाही. कारण तसं नसतं तर आज त्यांचे वडील राधिकाच्या विरोधात बोलले असते, सुभेदारांच्या नाही. अहो, मगापासून मी तुला काय सांगायचा प्रयत्न करतोय, हा राधिका सुभेदारांचा डाव आहे, प्लॅन आहे, सापळा आहे. आपल्या नवऱ्याला बदनाम करायचं आणि आपली इमेज चांगली करायची. हो, पण मिस्टर देसाई, आत्ताच तुम्ही म्हणालात ना की राधिका सुभेदार मनोरुग्ण आहे. मग एखादा मनोरुग्ण एवढा चांगला प्लॅन कसं काय करू शकेल? तुम्ही कॉन्ट्राडिक्टरी बोलताय मिस्टर देसाई. अजिबात नाही, मी कॉन्ट्राडिक्टरी बोलत नाहीये. पॅरानोइया झालेल्या माणसाला युअर ऑनर स्वतःला माहित नसतं की आपल्याला पॅरानोइया झालाय. त्या अवस्थेत तो कसाही वागू शकतो. राधिकाच्या डोक्यावर परिणाम झालेला नाहीये. झालेला आहे. नाहीये. झालेला आहे. झालेला नाहीये. ऑर्डर ऑर्डर. कोर्टाच्या प्रोसिजर प्रमाणे आणि कोर्टाच्या शिस्तीप्रमाणे काम झालं पाहिजे. सॉरी युअर ऑनर. सॉरी युअर ऑनर. युअर ऑनर, माझ्या आशिलेला आपलं म्हणणं पूर्णपणे मांडायची संधीच दिली जात नाही. मध्ये मध्ये व्यत्यय आणले जात आहेत. माझी कोर्टाला अशी विनंती आहे की माझ्या आशिलेला त्यांचं म्हणणं पूर्णपणे मांडायची संधी मिळावी. ऍडव्होकेट गार्गी, तुम्ही तुमच्या जागेवर बसून घ्या. येस युअर ऑनर. थँक्यू युअर ऑनर. यू मे कंटिन्यू. नाही, आता यापुढे मला काही बोलायचं नाही असं आहे. म्हणजे राधिका माझ्या बाबतीत जे काही वागली त्याचं मला वाईट वाटतच आहे. पण मला त्याही पेक्षा वाईट वाटतंय ती मला माझ्या मुलाला भेटू देत नाही. खूप खूप हाल सहन केलेत सर मी. माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे हो. त्याला भेटू पण देत नाही ती. मला साधा बोलू देत नाही त्याच्याशी. त्याच्या मनात माझ्या विरुद्ध काय काय भरते. माझं त्याच्यावर खूप प्रेम. मला त्याला निरोप सांगायला आले. कसला निरोप?
अथर्वच्या शाळेत उद्याला गॅदरिंग आहे आणि अथर्वची अशी इच्छा आहे का त्याच्या बाबांनी यावं. यातल्या फडतूस गॅदरिंग बिदरिंगला जायला माझ्याकडे वेळ नाही. पण तरी ती माझी बायको आहे हो. 12 वर्ष आम्ही संसार केलाय. आम्हाला एक निरागस मुलगा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मला तिला एक संधी द्यावीशी वाटते. म्हणजे मला हा डिव्होर्स नकोय सर. मला कोर्टानं जर परवानगी दिली ना तर मी माझ्या बायकोला एखाद्या चांगल्या सायकेट्रिस्ट कडे घेऊन जाईन. तिच्यावर उपचार करून घेईन सगळे. तिला बरं करेन आणि आम्ही आमचा संसार सुखानं परत एकदा सुरू करू. मला खरंच तिची खूप दया येते. मिस्टर सुभेदार, ट्राय टू कंट्रोल युअर सेल्फ. मला वाटतं तुम्ही आता जाऊ शकता. थँक्यू सर. एक मिनिट युअर ऑनर. मला गुरुनाथ सुभेदार यांना काही प्रश्न विचारायची परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुमच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झालाय असं तुम्ही म्हणालात मगाशी. हो. पण मग अशा मानसिक अवस्थेत तिने इतका मोठा बिझनेस सुरू केला. म्हणजे तिने राधिका मसाले ही कंपनी चालू केली, त्यानंतर स्वतःचं ऑफिस घेतलं, नवी गाडी घेतली. हे तिला कसं शक्य झालं असेल? तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तिला मदत केली ना. बर. अहो पण तिच्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यातली अर्धी माणसं तुमचीच आहेत. राधिकाच्या ऑफिस मधला कर्तबगार स्टाफ हा आधी तुमच्याकडेच काम करत होता. तिनेच त्यांना माझ्या विरोधात भडकवलं ना, म्हणून सगळे गेले तिच्याकडे. इतरांचं सोडा हो, पण तुम्ही सुद्धा राधिकाकडे गेला होता मदत मागायला, तुमची बुडणारी कंपनी वाचवण्यासाठी, बरोबर ना? नाही नाही नाही, तुम्ही खोटं बोलायचा प्रयत्न करूच नका. कारण काय आहे, राधिकाच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि तुम्ही खोटं बोलताय हे सिद्ध करण्यासाठी साक्ष द्यायला म्हणून मी तिच्या अख्ख्या ऑफिसला इथे बोलवू शकते. नाही, गेलो होतो ना मी गेलो होतो. बरं, पण मग एवढी मोठी कंपनी वाचवण्यासाठी तुम्ही डोक्यावर परिणाम झालेल्या बाईकडे गेला होता? हे कसं शक्य झालं? बघा, मी बायको समजून गेलो होतो तिच्याकडे. बायको समजून गेला होता? पण बायको समजून म्हणजे याआधी तुम्ही तिला काही वेगळं समजत होतात का? हे बघा, तुम्हीच बघा मिस्टर सुभेदार. आतापर्यंत तुम्ही या कोर्टात जे जे खोटं बोललायत ना, ते सगळं कसं चुकीचं आहे हे दाखवणारे पुरावे आहेत माझ्याकडे हजारो. ते बघाच तुम्ही आता. युअर ऑनर, शनाया आणि गुरुनाथचे सिंगापूरला काढलेले फोटो आहेत हे. दोघं एका पब मध्ये गेले होते तेव्हाचे डान्स करतानाचे फोटो आहेत हे.
या दोघांच्या हावभावांवरून हे स्पष्ट होतंय की या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं नाहीये, त्यापेक्षा अधिक काही आहे. आणि हो, आणखी एक बिल आहे त्यात. जेव्हा गुरुनाथ घर सोडून गेले होते तेव्हा ते शनाया सोबत मुंबईतच एका हॉटेलमध्ये राहिले होते. अहो हे खोटं आहे सगळं. हॉटेल सी स्टार, रूम नंबर 205. ऐका ना, आम्ही कुठल्याच हॉटेलमध्ये गेलो नव्हतो. मिस शनाया, तुम्हाला काही सांगायचंय का कोर्टाला? तर जरूर सांगू शकता, मोठ्याने बोला. नाही, आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे नाही राहिलोय कधीच. या उंदराला मांजर साक्ष. मिस शनाया खोटं बोलतायत. ही दोघं या हॉटेलात राहिली होती, रूम नंबर 205. तुम्ही का खोटं बोलताय? आम्ही नाही राहिलोय कधी कोणत्या हॉटेलमध्ये. मग कुठे राहिला होतात? आम्ही काही दिवस ईसाकडे आणि काही दिवस गॅरीकडे राहिलो आणि हिला माहिती नाही, हिच्या समोर राहत होतो आम्ही. युअर ऑनर, मिस शनाया खरं बोलताय. हे मी इथे दिलेलं बिल आहे ते खोटंच आहे. ही दोघं कुठल्याही हॉटेलात राहिलेली नव्हती, तर ती मिस्टर गुरुनाथ यांच्या घरीच राहिली होती, राधिकाच्या समक्ष. आणि इतकंच नाही, तर मिस्टर गुरुनाथ शनायाला घेऊन सिंगापूरलाही गेले होते. कोण गेलो होतो सिंगापूरला? मग काय फरक पडतो यार एवढा? गप्प बस. अरे गप्प काय बस यार, देऊन टाका ना एकदाचा डिवोर्स. किती बडबड करताय केव्हाची? याला तिच्यासोबत नाही राहायचंय, तिला याच्यासोबत नाही राहायचं, आम्हाला दोघांना एकत्र राहायचंय. मग प्रॉब्लेम काय आहे? द्या पटकन. काय त्यारी? काय झालं गुरु? सरिता, काय होतं तुला? गुरुनाथ, काय होतंय तुम्हाला? बीपी शूट झालं. ट्राय टू कंट्रोल युअर सेल्फ. 1 मिनिट. गुरु? गुरु? युअर ऑनर, माझ्या आशिलाचं बीपी शूट झाल्याचं दिसतंय. त्यांची तब्येत खराब झाली आहे. माझी कोर्टाला विनंती आहे की या केससाठी कोर्टानं पुढची तारीख मंजूर करावी. पण युअर ऑनर, खटला अंतिम टप्प्यात आहे. गुरुनाथ खोटं बोलतो हे जवळजवळ सिद्ध झालेलं आहे. युअर ऑनर, मनोरुग्ण असलेल्या बायकोबरोबर संसार केल्यानं माणसाची काय अवस्था होते याचं हे अजून तरी जिवंत उदाहरण आहे. जीवन मरणाचा प्रश्न आहे इथे. कृपया कोर्टाने माझी विनंती मान्य करावी. युअर ऑनर, ऍडव्होकेट वैद्य जे देसाई म्हणतात ते बरोबर आहे. त्यांना आता कोर्टाची नाही डॉक्टरची गरज आहे. सो कोर्ट इज ऍडजर्न टिल नेक्स्ट डे. थँक यू युअर ऑनर, थँक यू. तुम्ही त्यांची काळजी करू नका. आम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातो. गुरुनाथ, ट्राय टू कंट्रोल युअर सेल्फ. बघा, उठायचा प्रयत्न करा. सावकाश सावकाश, आपल्याला कसली घाई नाहीये. सावकाश सावकाश. या या.